1972 साली हा जो प्रकल्प आपला इतका सुंदर असा प्रकल्प बनवला। इथून 200 किलोमीटर अंतरावरती इगतपुरी तालुक्यामध्ये भाम, बावली, वाकी आणि मुकणी नावाचे 4 धरणं बांधून त्या ठिकाणी प्रत्यक्ष 11 टीएमसी पाण्याचा साठा निर्माण करून 128 किलोमीटरचा लाईनिंगचा कालवा तयार करून प्रत्यक्ष लाभ क्षेत्रामध्ये 26 मुख्य चाऱ्या, 450 उपचाऱ्या अशा पद्धतीने सुंदर प्रकल्प बांधून प्रत्यक्ष 2004 साली इथं पाणी यायला सुरुवात झाली। 2004 ला पाणी आलं आणि ते पाणी आल्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक शेतकऱ्याला ते मिळायला लागलं। परंतु आज 2023 नव्हे 24 सुरू झालंय, अजूनही या प्रकल्पाचं 35% शेतकऱ्याला पाणी मिळालेलं नाही। अशा परिस्थितीत ज्या लोकांनी संघर्ष केला, रक्ताचं पाणी केलं, एवढी दूरदृष्टी ठेवली, इतक्या लांब असणारा पाण्याचा प्रकल्प निर्माण केला आणि त्यांच्या डोळ्या देखत मी जबाबदारीने या ठिकाणी बोलतो, कारण या नांदूर मध्येश्वर प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीचा मी सदस्य आहे, सर्व शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे आणि सर्वात जास्त कालखंड या प्रकल्पावर मी प्रतिनिधी आहे। यावर्षी 15 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आपल्या धरणामध्ये 100% पाणी साठा होतं। 100% पाणी साठा असल्यामुळे असं वाटत होतं खरीपामध्ये 2, रब्बीत 2 आणि उन्हाळ्यामध्ये 2 पाणी मिळायला पाहिजे। अशी परिस्थिती असताना केवळ आपल्याला प्रशासनाकडून 3.10 म्हणजे 3.25 टीएमसी पाणी देण्यात आलं। आम्ही प्रशासनाला प्रश्न विचारला, आमच्या धरणामध्ये 100% पाणी आहे, आमचे धरण पूर्ण आहे, लाभ क्षेत्रामध्ये दुष्काळ आहे, अशा परिस्थितीत आम्हाला पुरेपूर पाणी लाभ क्षेत्रासाठी पाहिजे। तिथून जी आकडेवारी आली ती अत्यंत धोकादायक आहे। त्या ठिकाणून प्रशासनाने सांगितलं की तुमच्या धरणावरती 63% पाणी वेगवेगळ्या मार्गाने बिगर सिंचनाच्या नावाखाली, लॉसेसच्या नावाखाली इतर ठिकाणी विल्हेवाट लावली। त्यानंतर यावर्षी तुमच्या धरणातून 1.66 जवळजवळ 1.25 टीएमसी पाणी हे गोदावरी नदीद्वारे जायकवाडीला देण्यात आलं आणि आता तुम्हाला फक्त 3.25 टीएमसी पाणी देण्यात येईल। आम्ही त्यांना दुसरा प्रश्न केला, कदाचित जर आमच्या धरणामध्ये 50% पाणी असतं तर तुम्ही आम्हाला किती पाणी दिलं असतं? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं का निम्म म्हणजे 1.5 टीएमसी आणि आपल्या प्रकल्पाला किमान एक आवर्तन जर करायचं असेल तर 1.25 टीएमसी पाणी लागतं। म्हणून हा गंभीर विषय आहे, गंभीर बाब आहे, ही सगळी आमच्या लक्षात आली। मग आम्ही 80 गावातून एक विशिष्ट प्रकारची जलनायक जलदूत नावाची एक समिती निर्माण केली। या समितीमध्ये 500 कार्यकर्ते आज या स्थितीला मी इथं आहेत, परंतु 4 गावामध्ये बैठका चालू आहे। कुठेही कोणाला कुठल्या प्रकारचं मानधन नाही, स्वयंस्फूर्तीने लोक पुढे आले आणि लोकांना आम्ही जे शिकवलं ते लोकांना लोक सांगतात, कारण मराठवाड्यातला शेतकरी जागृत नाही। माझा जन्म पश्चिम महाराष्ट्राचा, मी तुमच्या शेजारचा आहे, पण माझी जमीन लाख गंगा वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये। आपल्याकडं सहनशीलता आहे। आज 23 नव्हे 24 नव्हे 25 एप्रिल आली, आपला घात जळतो, आपला ऊस जळायला लागला, ज्या काही फळबागा असतील त्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। नवे लाभ क्षेत्रामध्ये प्रत्येक गावात टँकर दिसायला सुरुवात झाली। शांत आहे, आपण समाधानी आहोत, माहित नाही आपल्याला, पण भीती ही आहे, जर या वर्षी आपण उन्हाळ्यात पाणी आणू शकलो नाही, धरणात 100% पाणी असताना, तर धरणात जर 50% पाणी असलं तर हा प्रकल्प बंद पडू शकतो। अशा परिस्थितीमध्ये आपण शांत आहोत, काहीच करायला तयार नाही। म्हणून या 300-400 तरुणांनी ठरवलं, नाही, किमान आपण लोकांमध्ये गावोगावी जाऊ, हा सगळा विषय लोकांमध्ये मांडू, शेतकऱ्यांना याची जाणीव करून देऊ आणि त्या पद्धतीने आपलं काम चालू। निश्चित प्रत्येक पाण्याच्या वेळेस आंदोलन, प्रत्येक पाण्याच्या वेळेस संघर्ष हे सिंचन व्यवस्थापनातलं काम नव्हे।
2005 साली महाराष्ट्र शासनाने ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिली त्या घटनेला धरून कायदा केला. कायदा 80 गावामध्ये फिरतोय, कोणीच कायद्याचा अभ्यास केला नाही. कायदा काय सांगतो? 2005 ला कायदा केला, 2006 ला त्याची अधिसूचना निघली. त्यानुसार प्रत्येक प्रकल्पाच्या पाण्याचा व्यवस्थापनाचा अधिकार शेतकऱ्यांच्या हातात दिला पाहिजे. का दिला पाहिजे? शेतकऱ्याला माहित आहे त्याच्या सोयाबीनला केव्हा पाणी पाहिजे, त्याच्या मकाला कधी पाणी पाहिजे, त्याच्या टरबुजाच्या वाढीला कधी पाणी पाहिजे, त्याच्या फळबागाला. हे अधिकाऱ्यांना माहित नाही, म्हणून त्याचा अधिकार शेतकऱ्यांच्या हातात दिला पाहिजे. कायदा होऊन 20 वर्ष झाले, हा प्रकल्प शेतकऱ्याच्या हातामध्ये नाही. त्याचे परिणाम दूष एवढे झाले, प्रत्येक वेळेस आवर्तन शेतकऱ्यांच्या गरजेनुसार होत नाही. प्रशासनाच्या मनात येईल त्यावेळेस कॅनलला पाणी येतं, ज्यापर्यंत काही लोकांना भेटतं काही लोकांना भेटत नाही, ही परिस्थिती आहे. म्हणून हा प्रकल्प त्या कायद्याच्या आधारानुसार 100% शेतकऱ्यांच्या हातामध्ये घेणं ही काळाची आता गरज आहे. दाव्यानिशी सांगतो, आपण हा प्रकल्प समजून कोणीच घेतला नाही. हा प्रकल्प 8मई प्रकल्प आहे आणि आपण आता उन्हाळ्यामध्ये, आता आपल्याला उन्हाळ्यात पाणी पाहिजे. प्रकल्प 8मई आहे. हे जर उन्हाळ्यात पाणी कायमस्वरूपी कुठलंही आंदोलन न करता जर मिळवायचं असेल तर याकरता या प्रकल्पाच्या अंतर्गत सगळ्या पाणी वापर संस्था निर्माण करून त्या सक्षम कराव्या लागतील आणि हा प्रकल्प